बुलढाण्याच्या माळविहीर येथील वैष्णवी गीता आश्रमात श्री गुरुदेव आश्रम पळसखेड सपकाळ अंतर्गत परमपूज्य स्वामी हरी चैतन्यानंद सरस्वतीजी महाराज यांच्या आशीर्वादाने दरवर्षी गीता जयंती व वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। त्या अनुषंगाने याही वर्षी 10, 11 व 12 डिसेंबर रोजी गीता जयंती व वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सोहळ्याच्या समाप्ती निमित्ताने बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर संजय गायकवाड यांनी 12 डिसेंबर रोजी मनोभावे भेट देऊन परमपूज्य स्वामी श्री हरी चैतन्यानंद सरस्वतीजी महाराज यांचे दर्शन घेतले, तसेच उपस्थित भाविक भक्तांना मार्गदर्शन केले। या प्रसंगी असंख्य माता भगिनी भाविक भक्त तसेच संत महात्मा मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता रवी शेगोकार, बुलढाणा। जयंती सोहळ्याच्या समाप्तीच्या निमित्ताने ज्यांच्या मधुर तथा अमृततुल्य कंठवाणीतून आपण कीर्तनाचा आस्वाद घेतला, त्या संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचे आपल्या सर्वांचे दैवत परमपूज्य हरी चैतन्य स्वामी महाराज त्यांच्या संकल्पनेतून बुलढाणा जिल्ह्यामधलं हे पहिलं सर्वात उंच असं वैष्णवी मातेचं मंदिर त्यांच्या संकल्पनेने तुम्हा आम्हा सर्वांच्या सहकार्य या ठिकाणी उभं राहतंय। अशा आपले हरी चैतन्य महाराज आजच्या कार्यक्रमात त्यांना समर्थपणे साथ देणारे सर्व काळकरी वारकरी मृदुगाचार्य भल्या मोठ्या संख्येने असलेल्या माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर, बाबांचं स्वप्न आता पूर्णत्वाकडे जात आहे। मंदिराने आकार पूर्णपणे घेतलेला आहे, प्राण प्रतिष्ठेची प्रतीक्षा आहे आणि कळत सर्वांचं बाकी आहे। आणि तुम्ही आम्ही सर्वांनी जर मदत केली तर कदाचित पुढच्या वर्षीपर्यंत हे सगळं पवित्र कार्य पार देखील करू शकतो। आणि तुम्हा आम्हा सर्वांचं जे काही स्वप्न आहे, जम्मू काश्मीर मधल्या त्रिकुट पर्वतावर असलेली आमची वैष्णवी माता ही या बुलढाण्याच्या जिल्ह्याच्या अगदी बुलढाणा शहराच्या कुशीमध्ये महावीरच्या पवित्र भूमीमध्ये या ठिकाणी विराजमान या ठिकाणी होईल, तिची कृपा दृष्टी सदैव ही तुमच्या आमच्या सर्व लोकांना त्या ठिकाणी असेल। आणि म्हणून त्या मागच्या काळात मला वाटतं मी जवळपास 1 कोटी रुपये दोन्ही हॉलला आपण त्या ठिकाणी दिलेत, त्याच्या आधी पण पैसे दिलेत, बरेच वेळेस मी माझ्या खिशातून पण दिलेत, आमदार नसताना पण दिलेत, कारण शेवटी आणि खिशात दिले आमदार खिसे दिले ते वेगळे दिले। आणि मागच्या वेळेला मला वाटतं आपण तिकडे उत्तर भारतामध्ये आपला कार्यक्रम होता तेव्हा मी पंक्तीला त्या पैसे पाठवले। माझी श्रद्धा आहे, माझी निष्ठा आहे, अनेक वेळेस वैष्णवदेवीला मी त्या ठिकाणी जात असतो। अशी जंबल झाली, आठवण नाही रेलगाडी काय झाली, पण वेळेवरती येऊन पोहोचले, वेळेवरती येऊन पोहोचले। आणि आज त्यांनी स्वतःहून सांगितलं, पोहोचले जाय म्हणजे भाऊ स्वतःच म्हटले मी येणार आहे, आणि ते वेळेनुसार त्यांचं आलं। म्हणून मला एक म्हणायचं की त्यांचंही आगमन तुमच्या सर्वांच्या समोर इथं झालेलं आहे। आश्रमाचा प्रारंभ या माळरानावर ज्यावेळी झाला, ज्या माणसाने त्यावेळी तेवढी त्यांच्याजवळ दानच सुद्धा नव्हती, तरी सुद्धा सर्वात जास्त नगदी असा इथं पुकारून लगेच माझ्या हातात चेक दिला, 1,51,000। तिथून त्या चेक पासून या मंदिराच्या पायाला सुरुवात झाली। अनेक लोकांनी चेक दिले असं नाही म्हणत मी, अनेक लोकांनी दिले, सर्वांनी केले। ज्या काही अडी अडचणी असतील त्यांना सांगितल्यानंतर तुरंत त्या सॉल्व्ह झाल्या। पुष्कळ अडी अडचणी असतात, चांगल्या कामाला अडचणी असतात, चांगल्या माणसाला अडचणी असतात, लक्षात ठेवा। आणि जो माणूस सत्य बोलतो, कडक बोलतो, त्या माणसांना तोंड दिसत असतं, पण तो आतून किती जिव्हाळ्याचा असतो हे लोकांना कळत नाही। तुकाराम महाराजांनी म्हटलं, फणसाच्या अंगी काटे आत अमृताची साठे। फणसाच्या वरून नुसते दिसायला काटे दिसतात, पण आत अमृताप्रमाणे घर असतात, त्या घराकडे कोणी पाहत नाही, लक्षात ठेवा। आणि म्हणून अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आमच्या भाऊचं आहे, आणि योगायोगानं त्यांचंही आगमन झालं। आज आमचे मुख्य अतिथी आणि एकच अतिथी आहेत, बाकी कोणी अतिथी आले नाही, काही हरकत नाही। आणि म्हणून त्यांचंही आगमन झालं। परिसरातील असं एकही गाव नाही आपल्या तालुक्यातून, चिखली तालुका असेल, शहराचा आणि आमदार मतदारसंघाचा विकास झाला नाही
अशा प्रकारचा हजारो लाखो रुपये खर्च करून कोट्यावधी रुपये खर्च करून त्यांनी विकास घडवून आणला. असे आपले विकासाचे महामेरू माननीय संजीवभाऊ गायकवाड या ठिकाणी आहेत. त्यांचा आता ज्या 23 तारखेला त्यांचा पुणे या ठिकाणी जे विजय झाले त्याबद्दल मी त्यांचं आमच्या महावीर आश्रमातर्फे त्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. त्यांच्या टाळ्यावरून आपण स्वागत करूया. स्वामीजी सत्कार करतायत, आपण टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया. आणि त्यांना विनंती करतो की आपण